कॉस्मेटिक मध्ये असं म्हणतात एक्सपेन्सिव्ह इज बेटर, कारण पॅकिंग तेवढं फॅन्सी असतं. द क्वालिटी ऑफ पॅकेज, म्हणजे मला वाटतं ग्लॅमर का बाकी नॉर्मल प्रोडक्ट्स विकतात तर त्या पॅकिंगची कॉस्टच एक्सपेन्सिव्ह प्रोडक्टची तेवढी हाय असते. बॉटल्स छोट्या फॅन्सी असणार आणि त्याच्यात प्रोडक्ट एकदमच लिमिटेड क्वांटिटीमध्ये असणार. हे काय असं काय असतं माहितीये की हा सगळा थोडा परसेप्शनचा खेळ आहे. हे प्रत्येक क्षेत्रात असावं. कॉस्मेटिकमध्ये लोक जास्ती केअरफुली चूज करतायत तुमचं प्रोडक्ट. त्यांना वाटतंय की आपल्या स्किनला त्रास नाही झाला पाहिजे, आपल्याला केसांना त्रास नाही झाला पाहिजे, म्हणून दे आर मोर पर्टिक्युलर अबाउट इट. खरं आश्चर्य वाटतं मला, कधी वडापाव खाताना माणूस कुठेही विचार नाही करणार आहे, पण ते एक लोशन लावताना तो खूप विचार करतो. खरं वडापाव कॅन क्रिएट मोर प्रॉब्लेम्स. पण हे थोडस एक आपण म्हणतो ना वलय असतं कॉस्मेटिकला, त्यामुळे ही इज मोर पर्टिक्युलर अबाउट दीज थिंग्स. आणि त्याच्यात काय होतं की कॉस्टली हे बेटर आहे, हा कन्सेप्ट पहिल्यांदा मॅन्युफॅक्चररला कळत नसतो. मॅन्युफॅक्चरर काही असू दे, तो स्वस्त देत असतो प्रोडक्ट. करेक्ट. आणि एंड युजरला कळतं, दुकानदाराला मिडलमॅनला कळतं की अरे प्रॉडक्टची डिमांड फार चांगली आहे, त्यामुळे तो कॉस्ट वाढवत असतो त्याची. म्हणजे MRPच्या आधी तर ते वेगळ्याच रेटला विकत असतात, पण MRPला सुद्धा अगदी ऍक्च्युअली MRPला विकायला लागतात तुमच्याकडून मोठा डिस्काउंट घेऊन. ओके. तर ह्याच्यामुळे ना त्यांचंही उत्तेजन असतं MRP वाढवायला, आणि ते अशी हवा क्रिएट करतात हळूहळू. लोकांना, कन्झ्युमरला ना एक असं वाटत असतं की चांगलं आहे म्हणजे प्रॉडक्ट चांगलं असेल. पण मी तुम्हाला सांगू की हे दरवेळी खरंच असतं, पण कस्टमरला आपण समजावू शकत नाही. जसं मी तुम्हाला सांगू, एका घरगुती जॉईंटवर साबुदाण्याची खिचडी प्रॉबेबली 5 स्टार हॉटेलपेक्षा चांगली मिळेल. करेक्ट, मिळणार 100%. हा, पण हे कन्झ्युमरला त्या बाबतीत कळतंय, पण त्याच तुलनेत कॉस्मेटिक मध्ये कळत नाहीये, अजून कळत नाहीये. हा थोडासा अवेअरनेसचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता माझ्या वयाला तर मी तुम्हाला सांगतो की मेल मेंबर हा कॉस्मेटिक वापरतो असं कळू द्यायला पण लाजत असेल, वापरतच नसेल. तर त्या याच्यात मग ब्रँड वापरणं, कॉस्टली वापरणं हे थोडं शहाणीचं वाटतं, शहाण असते. पण जेवणाच्या बाबतीत त्याला जे छोट्याशा गोष्टी कळतात तो तिकडे करत नाही आपल्या. म्हणजे यू आर नॉट रॅशनल इन दॅट. आता तुम्हीच म्हणालात की साबुदाण्याची खिचडी किंवा बटाट वडा हा साध्या जॉईंटवर कधी कधी जास्त चांगला असेल, पण स्टार हॉटेल्स मध्ये चांगला नसेल. तर तो त्याला मान्य करतो ही गोष्ट, पण ह्या गोष्टी तो मान्य करत नाही स्किन केअरच्या किंवा हेअर केअरच्या. कारण का याच्यातनं जाहिरातींनी खूप मोठं काम केलंय. फूड प्रोडक्ट मध्ये जाहिरात नाहीये, तो एक्सपिरियन्स करतोय आणि तो ठरवतोय. इकडे ही इज गेटिंग इन्फ्लुएन्स्ड बाय ऍडव्हर्टाइजमेंट्स.